नमस्कार शेतकरी मित्रांनो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या सरकारच्या काळामध्ये जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत तब्बल 7 लाख पात्र शेतकरी गेल्या 8 वर्षापासून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी सर्व अटींची पूर्तता करूनही केवळ सरकारचा कथित तांत्रिक अडचणींमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्यानं त्यामुळे आता पुन्हा शेतकरी एकदा संतप्त झाल्याने सरसकट जी काही कर्जमाफी होती तिला धरलाय. आता याच्यावर जे काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय स्टेटमेंट केलं, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना झाली, त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार आलं, त्यांनी त्या योजनेचं कन्व्हर्जन करून महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मग ती होणार कधी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय संकेत दिले, काय गोष्टी केल्या, ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. या नालायक सरकारला शेतकऱ्यांची काही पडलेली नाही आणि ज्या पद्धतीने या सगळ्या चालू आहेत त्यावर आता फायनल काय होणार आहे ते आपलं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करायला विसरत नका जा मित्रांनो. जास्तीत जास्त शेअर करत जा. ह्या सरकारने काय कांड करून ठेवलेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यातील शेतकऱ्यांच्या 13 दिवसांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार 1 एप्रिल 2001 ते 30 जून 2016 या काळातील शेतकऱ्यांचं 1.5 लाखांपर्यंतचं जे काही थकीत पीक कर्ज होतं ते माफ करण्यात आले होतं त्यांच्यानुसार. तसेच 1.5 लाखाच्या वरील कर्जदारांसाठी एक रकमी परतफेड योजनेनुसार शेतकऱ्यांची 1.5 लाखाच्या वरचे जे काही कर्ज असणारे ते भरल्यास सरकार लगेच 1.5 लाख रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करणार होतं ॲडव्हान्स म्हणून. त्यावेळी 2015 ते 16 आणि 16 ते 17 या 2 वर्षात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 25,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील 50.60 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असताना कर्जमाफीपोटी सरकारवर 24,734 कोटींचा आर्थिक बोजा पडणार होता. त्यापैकी गेल्या 8 वर्षांमध्ये 24.88 लाख शेतकऱ्यांनी 13,705 कोटींची कर्जमाफी देण्यात आली असून एक रकमी जी काही कर्ज होतं ते परतफेड योजनेअंतर्गत 4.27 लाख शेतकऱ्यांना 2,630 कोटींचा लाभ मिळाला. मात्र 6.56 लाख लाडके शेतकरी अजूनही 5,975 कोटींची जी काही कर्जमाफीचे लाभ आहे तो मिळण्यापासून वंचित आहे. आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जी काही कर्जमाफीची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षाच राहिली. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारनेही शेतकऱ्यांसाठी डिसेंबर 2019 मध्ये महात्मा फुले ज्योतिराव कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत पीक कर्ज तसेच पुनर्गठित शेतकऱ्यांना 2 लाखांच्या मर्यादेमध्ये कर्जमाफी जाहीर करण्यात आली. या सगळ्या गोष्टींमध्ये ऑनलाईन अर्ज भरल्याने शेतकऱ्यांना 35.20 लाख शेतकऱ्यांनी 32.91 लाख अर्ज मंजूर झाले तर 32.42 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण केले होते. आता यामध्ये जे काही 32 लाख शेतकरी होते त्याच्यापैकी 20,000 शेतकऱ्यांना 20,497 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला. तर आधार प्रमाणीकरण न झालेले 49,000 शेतकरी अजूनही या योजनेमध्ये वंचित आहेत, ते वाट पाहत आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या काही घोषणा केलेल्या होत्या त्या प्रोत्साहन योजनेनुसार अर्ज केलेल्या 28.75 लाख शेतकऱ्यांनी 13.29 लाख शेतकरी अपात्र ठरले तर 14.50 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपये याप्रमाणे 5,219 कोटींची मदत करण्यात आली. या योजनेत अजूनही सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर आणि लातूर या जिल्ह्यामध्ये 22,000 शेतकरी वंचित असल्याची माहिती आता पुढे येत आहे. आता शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहे. दोन्ही कर्जमाफी योजनेमध्ये सहभागी शेतकऱ्यांनी सरकारच्या सर्व अटींची पूर्तता केली, वारंवार कागदोपत्रांचं काम केलं. यावेळी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार सरकारने निधीही उपलब्ध करून दिला असताना मात्र या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महा ऑनलाईन आणि महा IT या सरकारच्या 2 कंपन्यांमधील तांत्रिक अडचणींमुळे गेल्या 8 वर्षापासून शेतकरी पैशांपासून वंचित आहे.
केवढं अधोगती आहे आपल्या सरकारची. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकार विभागाकडे आहे. आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. शेतकऱ्यांची काही चूक नाही. निधीही उपलब्ध आहे. केवळ माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून शेतकऱ्यांचा जो काही डाटा आहे, तपशील आहे, तो मिळत नसल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती आता संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 34,000 कोटींची कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र गेल्या 8 वर्षापासून 7 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. प्रशासनाच्या घोषणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कागदपत्रांचा पैसा खर्च करावा लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा लक्ष घालून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेऊन शब्द पाळावा असं आता सर्व स्तरांवर विरोधक असो किंवा सत्ताधारींमधले त्यांचे सुरेश धस असो यांनी देखील लावलेली अट आहे. काही अडचणींमुळे दोन्ही कर्जमाफी योजनेतील काही पात्र शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाही आहेत. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली असून लवकर संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल आणि एकही पात्र शेतकऱ्या या योजनेपासून वंचित राहणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. हे झालं 2 कर्जमाफी. म्हणजे सरकारचा जो काही भोंगळ कारभार आहे, सरकार एवढं जे काही म्हणजे आय टी क्षेत्रामध्ये आपला जो काही देश आहे तो प्रथम स्थानावर मानला जातो. अमेरिकेनंतर आपला देश हा मोठ्या प्रमाणात गणला जातो आणि त्या आय टी क्षेत्रामधला सरकारचा डाटा, प्रायव्हेट नाही, सरकारचा डाटा गहाळ झाल्याचं ते सांगताय. महा ऑनलाईनमधून महा आय टीपर्यंत आलं आणि मग तो डाटा गहाळ झाला. ही गोष्ट कितपत योग्य आहे, ही गोष्ट कितपत खरी आहे, शेतकऱ्यांचा फक्त रक्त शोषून घ्यायचं या सरकारचं असो किंवा कोणत्याही सरकारचं, आपल्याला कोणत्याही सरकारशी काही घेणं देणं नाही. हे जे काही सोसलेस असतात हे आपल्या जीवावर निवडून आलेले असतात, यांना आपण मतदान केलेलं असतं आणि हे नंतर आपल्याच मानगुडीवर बसतात. ज्या पद्धतीने आता महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्यात, शेतकऱ्यांचं विषय जर आपण थोडासा बाजूला ठेवला, जो काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, हे जे काही मंत्री संत्री निवडून आलेले असतात, अजित पवार खुद्द म्हटले की तुम्ही मला मतदान केलं म्हणजे तुम्ही काही मला विकत घेतलं नाही, मी काही तुमचा गुलाम नाही, मी माझ्या मनाचा राज आहे, मला पटीन ते करणार आहे. तिकडे जे काही बजरंग सोनवणे यांनी अक्षरशः खालच्या पातळीवर जाऊन जे काही मतदार होते मतदारांवर टीका केली, सांगितले की आमच्याच पैशांनी खाता पिता पार्ट्या उडवता, भलं खूप काही बोलले आणि नंतर आता विसरून जातात. निवडून आल्यानंतर पुढचे 5 वर्ष या हरामखोरांना ना जनता दिसणार आहे ना काही दिसणार आहे. यांना फक्त यांचं अकाउंट दिसणार आहे, कोणत्या अकाउंटमध्ये कुठं पैसे टाकायचे, कोणत्या अकाउंटमधून काय घ्यायचे, या सगळ्या गोष्टींवर हे काम करत असतात. बाकी यांना आलं तर आलं, दिलं तर दिलं, एक थोडाफार पब्लिसिटी म्हणून शांततेमध्ये ज्यावेळेस यांना या गोष्टींमधून वेळ मिळतो तेव्हा कुठंतरी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जातात. शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी असो, शेतकऱ्यांचे जे काही निर्णय असो, सोयाबीनचा भाव असो, सामायिक क्षेत्राचे अनुदान शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झालं नाही आहे, पीक विमासाठी शेतकरी मर भांडतोय, जे काही अधिकारी आहेत ते आपली मनमानी करतायत, गृह खातं अशा माणसाकडे देऊन ठेवलं आहे की त्याचं स्वतःचं गृह त्याला सांभाळता येत नाही आहे. अशा खालच्या पातळीवर आपल्याला बोलावं लागणार आहे आणि म्हणूनच आज आपल्या शेतकऱ्यांवर ही वाईट परिस्थिती आली मित्रांनो. आता ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासनं दिलेत की आम्ही या सगळ्या गोष्टी करून दाखवू, आम्ही या सगळ्या गोष्टी 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांचा जो काही उर्वरित पीक विमा आहे तो लवकरात लवकर एक बैठक करून शेतकऱ्यांना डिपॉझिट करू आणि हे जे काही अनुदानं आहेत हे अनुदानं देखील आम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू. एकही जे काही पात्र शेतकरी असतील त्यांना हे पैसे नक्कीच मिळतील असं त्यांनी सांगितले. बघूया आता एक डिपॉझिट कधी होता. त्यासाठी अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.